कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेच्या आजच्या 3 जूनच्या भागात सुलक्षणा कावेरीवरती चिडते. तिला ती स्पष्ट सांगते की भर चौकात तमाशा करणारी सून मला या घरात नको आहे, तर या घरात संस्कारी, सोज्वळ आणि सामान्य म्हणून राहणारी स्त्रीच मला हवी आहे. सुलक्षणाचे विचार ऐकूनच यश, विद्या मान खालती घालतात, परंतु बोलू काहीच शकत नसतात. घर हेच विश्व आणि पती म्हणजेच परमेश्वर हे मान्य करून पुढे चालणारी स्त्रीच मला या घरात हवी आहे. घरातली स्त्री उंबरठ्या बाहेर गेल्यानंतर माझ्या घराने खूप काही भोगले. आधी सुद्धा हे सगळं घडलंय आणि मला परत एकदा माझ्या घराचे तुकडे होऊ द्यायचे नाहीयेत. या घरात जर तुला सून म्हणून राहायचं असेल तर या घराची शिस्त, या घराच्या मर्यादा तुला पाळाव्याच लागतील. शिस्त म्हणजे या घरची भिस्त. सुलक्षणानं एवढं सगळं सांगितल्यानंतर, एवढं सगळं बोलून झाल्यानंतर कावेरी जेव्हा आपलं मत मांडायला जाणार, सुलक्षणा तिला विचारते की एवढं सगळं होऊन सुद्धा मी जे काम सांगितलं होतं ते पूर्ण केलेस का तू? कावेरीला सुलक्षणा ज्यावेळेस विचारते की भाजी कुठे, तेव्हा कावेरीच्या डोक्यात ट्यूब पेटते की गुंडांशी मारामारी करत असतानाच तिने जी भाजी विकत घेतली होती ती तर तिथे खालतीच पडली आणि या सगळ्या घाईगडबडीमध्ये सुलक्षणा तिला घेऊन आली घरी आणि भाजी परत विकत घ्यायची राहूनच गेली. या घरची सून आहेस ना, मर्यादा पाळाव्याच लागतील. पुढच्या 10 मिनिटात मी जे सांगितलंय ते काम तुला पूर्णच करावं लागेल. सुलक्षणाचे ते शब्द कावेरीला फटकारणं, ते सगळं पाहून ऐकून काकू आणि यमुना मात्र आनंद लुटत असतात. सुलक्षणाने कावेरीला जी भाजी आणायला सांगितली होती ते सगळा भाजीपाला आता परत विकत आणायला सांगितलेला असतो. होतं असं की सुलक्षणाने तिला परत पैसेच दिलेले नसतात आणि कावेरीने जेवढे पैसे काकूने यमुनाने तिच्या हाती टेकले होते तेवढ्या पैशात तर भाजी आणली होती. आत्ता काय करायचं? ती खूप मोठ्या धर्मसंकटात सापडते. काकू, यमुना दोघेही हसत सुटतात कारण त्यांचा प्लॅन फत्ते झालेला असतो. सुलक्षणा मात्र कावेरीला ओरडून, तिला फटकारून रागात तेथून निघून जाते. तिला फक्त 10 मिनिटांचा वेळ मिळालेला असतो. सुलक्षणा तिथून निघून गेल्यानंतर आता घरातले सगळेच जण एक करत निघून जातात आणि परत एकदा यमुनाच्या डोक्यात काहीतरी कारस्थान शिजतच असतं. आता सगळेच जण निघून गेल्यानंतर विद्या, निशा दोघींनाही कावेरीची काळजी वाटते. विद्या जाऊन कावेरीची विचारपूस करते. तिला हाताला पायाला खूप लागलेले असतं, जखमाही झालेले असतात. निशा, विद्या दोघींनाही कावेरीसाठी खूपच वाईट वाटतं, परंतु कावेरीचं दोघेही खूप कौतुक करतात. निशा म्हणते की काहीही म्हणा वहिनी, म्हणजे ना बाकीचे काही म्हणू देत, मला ना तू अगदी टॅसिंग वाटली. एवढं सगळं गुंडांना तू एकटीने हँडल केलंस, तू ना जक्कात भारी आहेस. विद्याही तेच बोलते, खरंच वहिनी तुम्ही जक्कात भारी आहात. तुम्ही एक काम करा ना, आम्हाला पण थोडी मारामारी शिकवा, म्हणजे कसं कधी बाहेर गेलो तर उपयोग पडेल ना. तेव्हा कावेरीला हसू येतं आणि सगळं दुःख विसरलेली असते ती. परंतु या तिघींना एक टेन्शन तर असतंच की सुलक्षणाने फक्त भाजी आणण्यासाठी 10 मिनिटांचा वेळ दिलाय. विद्या तिथे निशाला सुचवते, ऑनलाईन ऑर्डर कर ना. निशा सांगते की अगं वहिनी, ऑनलाईन जरी मागवलं ना तरी सुद्धा 15 मिनिटं तरी जातीलच. आता कावेरी मात्र इतकी टेन्शनमध्ये येते, परंतु देवकृपेने ज्या भाजीवाल्यांकडून तिने भाजी विकत घेतली होती ना, ते भाजीवाले सगळेच जण इथे धर्माधिकारी कुटुंबाच्या दारात उभे असतात आणि कावेरीकडे आलेले असतात. कावेरीला बाहेर हाक मारता क्षणी कावेरी, विद्या, निशा आता पाहण्यासाठी जातात की नक्की कोण आहे ज्या सुलक्षणाने कावेरीचा एवढा पाणउतारा केला, अपमान केला, सून कशी असावी याचे धडे शिकवले. आज त्याच कावेरीचा हे भाजीवाले उधोउधोच करतात. कावेरी ज्या वेळेस त्या भाजीवाल्यांच्या समोर येऊन उभी राहते, चक्क ते भाजीवाली कावेरीचे पाय धरत असते, तेव्हा निशा, विद्याला खूप नवल वाटतं. आश्चर्याने ते तिच्याकडे पाहत असतात. कावेरी त्यांना विनंती सुद्धा करते की अहो, तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा, माझे पाय नका धरू. ते सगळेच जण कावेरीचे आभार मानत असतात की कावेरीताई, खरंच तुम्ही त्या गुंडांपासून आम्हाला वाचवलत ना, तुम्ही आमच्यावरती उपकार केले आहेत. त्या आजी, विद्या, निशा दोघींनाही सांगते की ही कावेरी आहे ना, ती दुर्गेचं रूप घेऊन आमच्यासाठी लढली, आमच्यासाठी ही देवीच आहे. त्यांच्या तोंडून नुसता कावेरीच्या नावाचा जय जयकारच चालू असतो आणि विद्या, निशा दोघींना सुद्धा खूप आनंद होतो. सगळेच जण कावेरीचं इतकं कौतुक करत असतात आणि त्यातून कावेरी गुंडांशी लढत असताना तिची भाजी जी वेस्ट झाली होती ना, त्या भाजीवाल्याने तिच्यासाठी अगदी दुर्ड भरून भाजी आणलेली असते आणि ते पाहता सगळेच जण आश्चर्यचकित होतात. आता तिथे कावेरीला बोल लावणाऱ्या सुलक्षणा आणि त्याचबरोबर कावेरीच्या विरोधात षडयंत्र रचणाऱ्या काकू यमुना दोघींना सुद्धा चांगला चपराक बसलेला असतो.
थोबाड त्यांची बघण्यालायक झालेली असतात. कावेरी भाजीवाल्यांना आश्चर्याने विचारते की अहो हे सगळे कशासाठी. तेव्हा ते तिला हात जोडून विनंती करतात की पोरी, अगं आमचं हे दान नाही म्हणू नकोस. आणि तुला ओव्याची पाने सुद्धा हवी होती ना, हे बघ घेऊन आलो आहोत आम्ही. कावेरीच्या हाती टेकतात. आत्ता मात्र यमुना आणि काकूचं काही खरं नसतं. सुलक्षणाने ते प्रत्यक्षात पाहिलेलं असतं आणि लिस्टमध्ये ओव्याची पानं कोणी घातली त्या दोघींचंच कारस्थान पितळाता उघडं पडलेलं असतं. ज्यावेळेस कावेरी भाजीवाल्यांना ते सगळ्या भाज्यांचे पैसे विचारते तेव्हा ते लोक पैशांबद्दल तिला काही बोलू सुद्धा देत नाहीत आणि निरोप घेऊन तेथून निघून जातात. आता भाजीवाले सगळेच जण गेल्यानंतर विद्या, निशा कावेरीच्या नावाचा जय जयकार करतात. तिचं इतकं कौतुक करतात की ते यमुना आणि काकू त्यांना ऐकवत सुद्धा नसतं. विद्या बोलते की कावेरी बहिणी, खरंच कमाल आहात तुम्ही या. म्हणजे एखादी व्यक्ती, प्रामाणिक व्यक्ती जर त्याने मदत केली ना तर देवसुद्धा त्याच्या मदतीला नेहमी धावून येतो. तेव्हा निशासुद्धा म्हणते की खरंच वहिनी, तू ना चंडिकेचेच रूप आहे सगळं. परंतु होतं असं की कावेरीचं मन तिला खात राहतं. स्वतःलाच ती त्या सगळ्यांचा दोषी मानत असते की काय सांगू विद्या ताई, मी प्रामाणिक नाही आहे हो. अहो मी तर तुमच्याशी खोटं बोलून राहते इथे. आता मी तुम्हा सगळ्यांना कसं सांगू की मी उदय भाऊजींची पत्नी नाही आहे, तर मी त्यांची मेहुणी आहे आणि पूजेला मी नाही बसू शकत कारण ती पूजा पत्नीने करायची असते. इतक्यात विद्याच विषय काढते. विद्या कावेरीला सांगते की वहिनी चला पटकन तयार व्हा आणि पूजेला बसा. तुम्हाला ती सत्यवान सावित्रीची गोष्ट माहितीच असेल ना, की सावित्रीने भांडून सत्यवानाचे प्राण परत आणले होते. तुम्ही जर ही पूजा केली ना तर तुमच्या पतीचं आयुष्य वाढेल. तुम्ही जर का ही पूजा केली तर तुम्हीच उदयभाऊजींना या घरात परत आणाल. विद्याचे शब्द ऐकताच कावेरीच्या मनात भीती दाटून येते. कसं बसावं त्या पूजेला? ती पूजा पत्नीने करायची असते. कावेरी आत्ता मोठ्या अडचणीतच सापडते. थोड्या वेळानंतर कावेरी तिच्या रूममध्ये असतेच, परंतु तिला आता काही मार्गच सुचेना असं होतं. पूजेला बसण्यासाठी काहीतरी कारण द्यावं लागेल ना ती पूजा टाळण्यासाठी. परंतु काय करावं काही सुचत नसतं. बाहेर तर सगळ्यांची जोरदार पूजेची तयारी चालू असते. सुलक्षणाने स्वतः जातीने लक्ष घालून सगळी व्यवस्थित तयारी करून घेतलेली असते. सुलक्षणा ज्यावेळेस सगळी तयारी बघत असते तेव्हाच यश केळीचे फंटे घेऊन आलेला असतो आणि इतक्यातच कावेरी येते. सुलक्षणा कावेरीला विचारते की तू तू तयार नाही आहेस झाली अजून. हे बघ मी तुला सांगते की ऐनवेळी काही घोळ घालू नकोस हा. परत जर गुरुजी आले आणि पूजेच्या वेळेस तुला उशीर झाला ना तर मला अजिबात चालणार नाही आहे. जा पटकन तयार होऊ नये. तेव्हा कावेरीने एक मोठं कारण शोधलेलं असतं आणि तिला पूजा टाळता येते. कावेरी तिथे सुलक्षणाला सांगते की तिला पूजेला नाही बसता येणार. यमुना तिला रागात विचारते की का? आत्ता काय झालं? कावेरीला कळतच नसतं. यश समोर असतो. काय बोलावं कसं बोलावं थोडीशी घाबरलेली असते की सुलक्षणा कशी रिॲक्ट करेल. तेव्हा काकू तिला वसकते. आत्ता काय झालं? अगं बोल ना पटापटा. कुठे माशी शिंकली? सुलक्षणा रागात काकूंकडे बघते. काकूची बोलती बंद होते. तेव्हा कावेरी सुलक्षणा सांगते की माझी अडचण आहे. तेव्हा सगळ्या बायका आता समजून घेतात. परंतु काकू मात्र कावेरीचा नुसता पाणउतारा करते. सुलक्षणा शांतच असते. काकू वाटेल ते तिला बोलते. झालं कल्याण, म्हणजे तुला आजच्याच दिवशी बरा घोळ घालायचा होता ग. अगं पूजेला बसणं म्हणजे किती मोठी जबाबदारी, केवढा मोठा मान मिळालेला असतो. परंतु नाही, तू खरंच कमनशिबी आहेस अगं. अगं आज तुझा नवरा परत यावा म्हणून त्यासाठी आपण पूजेचा घाट घातला होता. परंतु नाही, देवाला तुझ्या हातून पूजा करूनच घ्यायची नव्हती म्हणून तर हे सगळं असं झालंय. काकू सगळं कसं यमुनासोबत कावेरीवरतीच थोपवते. यमुना सुद्धा तिलाच बोलावते की नाही नाही काकू अगदी बरोबर बोलते. कुणी सांगितलं होतं तुला मार्केटमध्ये जाऊन असं उड्या मारायला, लोक गुंडांना मारायला? म्हणून तर हे सगळं झालंय. सुलक्षणाला खूप राग येतो आणि सुलक्षणा तिथे यमुनाला गप्प बसायला लावते. त्या दोघांचे हे फालतूचे विचार ऐकताच विद्या आता मनोमन विचार करते की यांचं म्हणजे कसं झालंय. आता माझे सासू आणि ननद दोघींचं लॉजिक पाहिलंय का तुम्ही? आत्ता कावेरी वहिनीची अडचण आली होती, ती काय फोन करून येणार आहे का की कावेरी वहिनी मी उद्या 8:15 पोहोचतो. मग कसं तुमच्या घरात मोठा तमाशा होईल माझ्या येण्याने आणि तुमच्या सासूला त्रास होईल. का पत्र लिहिणार आहे ते? कावेरी मी 8:15 पोहोचतोय. काही नाही हो, यांचं म्हणजे कसं झालं माहिती का, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच. सुलक्षणा कावेरीला समजून घेते. कावेरीला सांगते की ठीक आहे, बरं झालं वेळेवर येऊन सांगितलं तर आम्हाला.
तू एक काम कर, रूममध्ये जा आणि आराम कर आणि पूजा होईपर्यंत बाहेर नको येऊस. आता कावेरी जाणार तर यमुना मोठ्यानेच म्हणते की मला ना हिच्यावरती संशयच येतोय की ही नक्की उदयदादाची पत्नी आहे का. कावेरी धक्क्याने मागे वळून पाहते. यशसुद्धा धक्क्याने तिच्याकडे पाहतो, कारण यशला जे वाटतंय त्याची यमुनाला वाटतं. ती सुलक्षणाला सांगते की बघ ना म्हणजे आपल्या घरात उदयदादाच्या आवडीनिवडी आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. त्या चौकटीत ही मुलगी बसतच नाही आणि उदयदादाने हिच्यात काय पाहिलं असेल ग, हिच्याशी लग्न केले. सुलक्षणा उलट कावेरीला सुनवणाऱ्या, तिचा अपमान करणाऱ्या यमुनालाच खडसावते की उगाचच विषयाला फाटे फोडू नकोस, गप्प बस. बहुतेक देवाच्याच मनात असावं की आजची ही पूजा माझ्याच हातून करावी. सुलक्षणा तिथे कावेरीला परत सांगते की जा रूममध्ये जाऊन आराम कर. सुलक्षणाच्या सांगण्यावरून कावेरी रूममध्ये निघून जाते, परंतु यश विचार करतो की मला चांगलंच माहिती होतं ही मुलगी काही पूजेला बसणार नाही आहे, कारण ही उदयदादाची पत्नी. काही वेळानंतर किचनमध्ये काम करत असताना यमुना काकू दोघेही कावेरीबद्दलच विचार करत असतात. यमुनाला अजूनच संशय वाढलेला असतो की कावेरीवरती ना मला ना डाऊटच येतोय. नाही म्हणजे बघ ना तिचे वागण्याची पद्धत, असं वागते की उदयदादा तिचा कोणीच नाही आहे आणि मला सुद्धा तिने कारण असं दिलं की कोणाला काही बोलताच येणार नाही आहे. कावेरी रूममध्ये येता क्षणी गिल्ट व्यक्त करते. पूजेसारख्या पवित्र ठिकाणी मला खोटं बोलून बसायचं नव्हतं. काहू आणि उदय भाऊजी सुखरूप परत येण्यासाठी मलाही पूजा घालायची आहे, परंतु कशी. विचार करत असतानाच कावेरीला भन्नाट युक्ती सुचते की ती घरात पूजा करू शकत नसते म्हणून काय झालं, बाहेर जाऊन तरी करूच शकते ना. किचनमध्ये ज्यावेळेस कावेरीबद्दल चर्चा सुरू असते तेव्हाच काकू यमुनाला सांगते की मला तर तिला पाहिलं ना की असं वाटतं की जाऊन तिला जा विचारावं. म्हणजे ना ती लबाड आहेच, मला वाटतेच. असं तिचं दंड पकडावेत, हात पकडावेत आणि तिला जा विचारावं की काय ग, तू आमच्याशी खोटं बोलतेस ना, तू इथून निघून जा. तेव्हा यमुना तिच्यावरती हसते आणि बोलते की काकू अगं सावर स्वतःला. नाही म्हणजे ती कावेरी साधीसुधी मुलगी नाही आहे. गुंडांना भर बाजारात एकटीने मारून पळवून लावलंय. तू जर तिला जा विचारायला गेलीस ना, फुकटच्या लाठीकाठीचे फटके पडतील तुला. असं बोलून यमुना इतकी हसते तिच्यावरती. यमुना फिदी फिदी हसत असताना काकू म्हणते की कसं आहे ना, हा तुझ्या तोंडाचा पट्टा जरा आवर, नाही म्हणजे तिच्यासमोर जाऊन काहीतरी पचकशील. घास भांडी गुपचूप. यमुनाला सुद्धा खूप राग येतो. यश मात्र कावेरीबद्दल अजूनही त्याच गैरसमजात असतो की हे कावेरीचं कोडं जरा जास्तच वाढत चाललंय. म्हणजे एकीकडे ती गुंडांशी लढून गरिबांची सेवाच करते, त्यांना वाचवते आणि दुसरीकडे माच पेंडेन चोरते. नक्की हिच्या मनात चाललंय तरी काय. त्यानंतर यश हा कावेरीचं ते रौद्र रूप आठवतो. कावेरी ज्या पद्धतीने लाठीकाठी चालवत होती त्या पद्धतीने तोही लाठीकाठी चालवण्याचा प्रयत्न करतो, परंतु यशला काही जमीन असंच होतं आणि त्याच्याकडून ती लाठी खाली पडते. ईशा येता क्षणी ज्यावेळेस तो लाठीकाठी शिकत असतो तेव्हा यशला ती सल्ला देते की अरे तुला जर लाठीकाठी शिकायची असेल तर कावेरी वहिनी आहेत ना, तर मस्त लाठीकाठी शिकवतील तुला. तुला माहिती आहे ना त्या गुंडांना कसा चोप दिला होता. वहिनीना खरंच कमाल आहे, मला खरंच खूप आवडले. यश चुकून आता तोंडातून बोलून जाणार की ईशा ती वहिनी नाही आहे, त्याचा आवाज कशातच अटकतो. निशाताईला विचारते सुद्धा की नक्की त्याला काय म्हणायचं होतं, परंतु यश तो विषयच टाळतो. निशाताला सांगते की मी या कारणासाठी आले होते, माने निरोप पाठवलाय, तुला गुरुजींना कॉल करून घरी बोलवायला सांगितले. निशा तेथून निघून जाते. त्यानंतर यश आता ज्यावेळेस त्याच्या रूममधून बाहेर निघालेला असतो कावेरीचं बोलणं त्याच्या कानावर पडतं. कावेरीने सराफाला कॉल केलेला असतो. कावेरी फोनवरती बोलते की मी तुम्हाला दागिन्यांचे काही फोटोज पाठवले होते, साधारणतः त्याचे किती मिळतील, मी स्वतः ते दागिने घेऊन तुमच्याकडे येतेच. आत्ता इथेच खूप मोठा घोळ होतो, कारण यशने तिचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. आधीच तो तिच्यावरती घारीसारखी नजर ठेवून होता, आता तर त्याचा संशय आणखीनच बळावतो. त्यानंतर कावेरी फोन ठेवून ज्यावेळेस कपाटाकडे जाते तेव्हा यश मात्र चवताळून उठतो की हा प्लॅन आहे तरीचा. परंतु कावेरी खूप मोठ्या अडचणीतच आलेली असते की बाबांनी माझ्यासाठी पै पै जोडून बनवलेले दागिने आहेत हे. माझं किती दुर्दैव आहे की त्यांची शेवटची आठवणसुद्धा मला सांभाळून ठेवता येत नाही आहे. कावेरी स्वतःला कोसत तर असतेच,
परंतु स्वतःचे अश्रू पुसून स्वतःलाच हिंमत देते की नाही, असं रडून चालणार नाही आहे. वकिलाचे पैसे द्यायचे असतील तर दागिने तर विकावेच लागतील. या घरचे लोक मलाच काऊ समजतायत आणि मला खात्री आहे की माझी काऊ जिवंत आहे आणि ती लवकरच सुखरूप या घरात परत येईल. ज्यावेळेस कावेरी चिकूला बोलून बाहेर जाते तेव्हा यश पटकन तिच्या रूममध्ये शिरतो आणि कावेरीचा मोबाईल चेक करतो. तर लास्ट कॉल हा सुवर्ण ज्वेलर्सला तिने केलेला असतो. यश मात्र इतका चवताळतो की हा प्लॅन आहे या फ्रॉड कावेरीचा. आता तिचं पितळ मी उघडं पाडेन. परंतु यशला सुद्धा सत्यता माहितीच नसते. या कावेरीबद्दल त्याने खूप मोठा गैरसमज करून घेतलेला असतो. आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात. ज्याप्रमाणे धर्माधिकारी कुटुंबामध्ये पूजा ठेवलेली असते त्याचप्रमाणे कावेरीने सुद्धा उदय काऊसाठी मंदिरात पूजा घातलेली असते. यश तिच्यावरती पाळत ठेवूनच असतो. इकडे गुरुजी सुलक्षणाला पूजा संपन्न झाल्यानंतर सांगतात की ही शिळा तुम्हाला जर उचलता आली तर तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. सुलक्षणा ती शिळा उचलण्याचा पूर्ण प्रयत्न करते. तर यश शेवटी कावेरीपर्यंत पोहोचतोच. यश ज्यावेळेस कावेरीला पाहतो तेव्हा ती काऊ उदय दोघेही परतण्यासाठी कठीण व्रत करत असते. कावेरी ज्या वेळेस घरी परतते तेव्हा सुलक्षणा तिला विचारते की तुला अडचण आहे म्हणून तू पूजेला बसली नाहीस, मग हळदी कुंकू तुझ्या कपाळी कुठून आलं? आत्ता कावेरी नक्की काय उत्तर देईल? आणि ही खरी कावेरी नाही आहे, म्हणजेच धर्माधिकाऱ्यांची सून नाही आहे, हे यश पुराव्यानिशी कसं प्रूव्ह करून दाखवेल? पाहणं मनोरंजकच ठरेल.